तर नमस्कार मंडळी, शुभ प्रभात, नमस्कार सर्वांना। तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता। गुड मॉर्निंग। तर भैया आणि मी सकाळ सकाळी आवरून बसलेलो आहे, आरवी गेले स्कूलला। तर आता बघा दिवसभरातून भैयाच्या आमच्या गमती कशा असतात। भैया हाय कर, आलेले आहे आरवी आमची स्कूलमधून। काय काय आणलं बघू। आरवी रोज सकाळी जाताना दूध पिऊन जाते, कधी कधी पित नाही आहे। तर आल्यानंतर 12 वाजता तर त्याचा डबा किती खाल्ला आहे हे पण चेक करायला लागतं। तर रोज त्याची मम्मी चेक करते, तर आज मी चेक करतोय। आहे असंच आहे, काय खाल्ला तू? काहीच नाही खाल्ला, खायचं ना पहिल्या। बघा आरवी आमची फक्त हे सॉस खाऊन आलेली आहे, चपाती आहे अशी आहे। तर डब्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना बुक वगैरे कोणती दिले आहे हे बघावं लागतं, कारण त्याच्यामध्ये बुकमध्ये त्यांनी आज काय शिकवलेलं आहे ते लक्षात येतं आणि त्यांचा होमवर्क पण घेता येतो। तर बघा मी आज बघितलेलं आहे, तर आरवीला आय थिंक 1 2 3 4 कंप्लीट झालेलं आहे। तर मला वाटतं की आता आज 4 आहे। गुड। तर आता पुढचं काढ, चला बस। हो गॉड, आरवी काढ 3। बघा आरवी आमची 3 कंप्लीट करत आहे, होमवर्क कंप्लीट करत आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं 3 काढत आहे। काढायचं खाली बघून काढायचं आरवी, नीट। गुड, व्हेरी गुड। आता खालची लाईन, नीट आणि हळूहळू काढायचं। ओके। तर आरवी थोडंसं खाली पडली होती, त्या डोळ्याला थोडंसं लागलं होतं, आम्ही चेक करायला चाललेलो आहे। तर जास्त काय नाही लागलेलं, पण तरी पण जस्ट चेक करून यावं लागतं। तर तुम्ही बाहेर बघू शकता, पुण्यामध्ये सोसायटीच्या बाहेर असा बाजार भरला जातो। तर सगळं माळवं भेटतं आणि स्वस्तात मस्त शेतकरी येतात। आमचं आय क्लिनिक जवळ आलेलं आहे। तर आता बघा आम्ही वरती चाललेलो आहे, वरच्या मजल्यावरती आहे। तर हे आहे आमचं आय क्लिनिक। तर हे डॉक्टर खूप चांगले आहेत असं सजेस्ट केलेलं। तर आम्ही आता आत जात आहोत। तर आरवीला असं बघा हे बसवलेलं आहे, मशीनवरती ती पूर्ण चेक केलं जातं। भैया घाबरत होता, कारण त्याला वाटलं की हे काय करतायत। आम्ही सांगितलं होतं की फोटो काढतोय, त्याच्यामुळे दोघं पण निवांत फोटो काढतायत म्हणून बघायला बसलेले आहेत। प्रिया आणि भैया बाहेर बघा, ते लहान एक मुलगा आहे, तर त्याच्यासोबत भैया आमचा बोलत बसलेला आहे। तर तिथं आमचाच खूप वेळ गेला। तर आता आम्ही चाललेलो आहे आईस्क्रीम वगैरे सगळं। जवळपास आमचा तिथं 1 तास 2 तास तसा गेलाच, अजून थोडा वेळ झालेला आहे। तर आता आम्ही पोहोचल घरी, तर अजून एक 15-20 मिनिटात पोहोचतोय। तर आता आम्ही आलेलो आहे लिफ्टमध्ये। तर आरवी लिफ्टचं बटन दाबलेलं आहे। आल्यानंतर आईस्क्रीम कसं लागतंय आरवी? आईस्क्रीम छान लागतंय। तुला कोणता फ्लेवर आवडतो आईस्क्रीमचा? चॉकलेट। अजून कोणता फ्लेवर आवडतो? स्ट्रॉबेरी। बघा आमच्या आरवीला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आवडतो। तर आरवी आमची खात बसलेली आहे। तर कधी पण बाहेरून आल्यावर तुम्हाला माहीतच असेल की एकदम कडक भूक लागते। तर प्रियाला सांगितलं एक चमचमीत भाजी बनव आणि बाजरीची भाकरी बनव। तर प्रियानं बघा बाजरीची भाकरी चालू केलेली आहे आणि इकडे भाजी लावलेली आहे। तर तुम्ही बघू शकता। तर आता आम्ही जेवायला सुरुवात करणार आहोत। तर आरवी भैयान तुम्हाला माहीतच असेल की आईस्क्रीम घेतलेलं, आईस्क्रीम खाल्लेलं आहे फुल टू। तर ते जेवतात का नाही माहीत नाही। तर तुम्ही भाजी बघू शकता, प्रियाने किती मस्त केलेली आहे। तर ताट रेडी झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी आणि प्रियानं 2 भाज्या केलेल्या आहेत, मुळा आहे सोबत। बाय बाय, चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉग।